आपल्या पृथ्वी आणि वृत्ते या धड्याच्या पुढील विभागात प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आपण बघूया की थोडीशी महत्वाची माहिती. आतापर्यंत तर आपण सर्व काही बघतच आलो. आतापर्यंतचा आपला अभ्यास असा होता की पृथ्वीचं कसा प्रतिगोल निर्माण करण्यात आलेला आहे स्थान निश्चितीसाठी. त्याच्यावरती आपण संपूर्णपणे रेखांश, अक्षवृत्त, काही आपले ठिकाणं, आशियातली आपली सर्व काही व्यवस्थितरित्या बघू शकतो. तर त्याच्याप्रमाणेही पुढे अजून आपल्याला थोडंसं स्पष्टीकरण अजून करायचंय. त्याच्यासाठी ही थोडीशी माहिती. तर कोणत्याही दोन रेखावृत्तांच्या दरम्यानचं जे अंतर असतं हे अक्षवृत्तांप्रमाणेच बदलत जातं. साहजिकच आहे, कारण अक्षवृत्तांच्या बदलाप्रमाणेच रेखांश कारण बदलत जातं, कारण हे सर्व काही पृथ्वीवरच्या या स्थान निश्चितीसाठी समजण्यासाठी गेलेले ही रेखावृत्त, अक्षवृत्त आहे. त्याच्यानंतर विषुववृत्तावर हे अंतर सर्वाधिक असतं आणि ध्रुवावर हे अंतर 0 असतं. हे कसं आहे, हे मोजमाप आणि कालमाप म्हणजे त्याचं मापन दिलेलं आहे. थोडीशी माहिती. तर विषुववृत्ताचं किती असतं, तर 111 किलोमीटर. त्याच्यानंतर कर्कवृत्त आणि मकरवृत्त हे 102 किमी. त्याच्यानंतर आर्क्टिक आणि अंटार्क्टिक हे वृत्त 44 किलोमीटर असं असतं आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुव हे 0 किमी. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. आता ह्याच्यामध्ये आपण एक चित्र बघतोय वृत्त जाळीचं. विद्यार्थी मित्रांनो, ही आपली पृथ्वीच आहे बरं, आणि त्याच्यावरती हे जाळं पसरलेलं आहे. निश्चितच कशासाठी असणार हे आपण सांगू शकतो, कारण आपल्याला कुठल्या प्रकारचं स्थान जर बघायचं असेल, त्याच्यावरची निश्चिती जर करायची असते, तर त्याच्यासाठी आपल्याला ही पृथ्वी कशा पद्धतीने बदलून आता अजून स्पष्ट होते की आपल्याला कुठलं ठिकाण कशा रीतीने बघता येईल अजून अचूक शोधण्यासाठी ह्या वृत्तजाळीचा सुद्धा आपल्याला वापर करता येतो. तर पृथ्वी गोलावरील अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांच्यामुळे ही वृत्तजाळी तयार झालेली आहे. अर्थात अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे पृथ्वीवरती आपल्याला सगळ्या ठिकाणी मदत करतात. तर अजून चांगल्या रीतीने कसं आपलं स्थान आपण शोधून काढावं त्याच्यासाठी ही आहे. त्याच्यानंतर आता पुढे, तर अशा प्रकारे आपण पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी अक्षांश आणि रेखांश यांचा वापर करतो. उभ्या आडव्या रेषा, बरोबर. मग त्या कोणत्या अंशात आहेत किंवा कोणत्या ठिकाणी कोणतं अक्षवृत्त आहे, कोणत्या ठिकाणी कोणतं अक्षवृत्त रेखावृत्त आहे हे आपल्याला त्याच्यामुळे अगदी व्यवस्थितरित्या समजलं जातं. त्याच्यानंतर आपल्या आधुनिक युगात सुद्धा ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरात आलेली आहे. एक म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली आणि जागतिक स्थान निश्चित प्रणाली. म्हणजे आपल्या देशाची तर भौगोलिक स्थान निश्चिती आपल्याला ह्याच्यातून भेटते. त्याच्यानंतर आपल्याला जागतिक म्हणजे या जगामध्ये कशा कशा प्रकारचे देश कुठे कुठे स्थानबद्ध आहेत किंवा त्यांचा रेखांश अक्षांशामध्ये कुठे त्यांचा समाविष्ट केलेले आहेत हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. आणि दुसरं म्हणजे इंटरनेट, म्हणजे आपलं आता तुम्ही जे वापरता आंतरजाल, त्याला इंग्रजीमध्ये इंटरनेट म्हणतात. तर इंटरनेट, त्याच्यानंतर आपला गुगल ग्रुप आणि विकिमेपिया हे सगळं हे ग्रुप जे आहेत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला भरपूर अशी, त्याच्यानंतर इस्रोचा भुवन ह्याच्यावरती सगळ्यावरती आपल्याला ही माहिती अगदी स्पष्टीकरणामध्ये दिसून येते. त्याच्यानंतर या प्रणालीमध्ये जसा अक्षवृत्त रेखावृत्त यांचा वापर कसा करण्यात येतो, तर आपला मोबाईल, आपण एक उदाहरण घेऊया त्याच्यासाठी ह्या वृत्त जायचा रेखांश अक्षांशाचा, अगदी आपल्या रोजच्या वापरातला. आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काही गाड्या स्थान करतो, म्हणजे निश्चित करतो की ह्या गाडीतून मला ह्या ठिकाणाहून त्या दुसऱ्या ठिकाणी जायचंय. सपोज आपल्याला
एखाद्या वेळेस जर आपल्याला लक्षात आलं तर आपल्याला मुंबईहून पुण्याला जायचं असेल तर आपण कुठल्याही मोठ्या बसमधून जाण्याच्या ऐवजी आपण गाडी निश्चित करतो, बरोबर आहे. तर त्या गाडी निश्चित मध्ये एक कार येते आणि त्या कार मध्ये ड्रायव्हर असतो, आपण फोनवरून त्यांना बोलवतो आणि ते येतात. आणि त्याच्यामध्ये काय असतं की माझा उद्देश समजवण्याचा तुम्हाला काय आहे की त्या ड्रायव्हरच्या जवळ गाडीमध्ये एक मोबाईल लावलेला असतो आणि त्या मोबाईल मध्ये संपूर्णपणे असं जाळं दिसतं. रस्त्यावरून ती गाडी अशी 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 जाते आणि बाण असा 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 फिरतोय. याचा अर्थ ती स्थान निश्चिंत करण्यासाठी संपूर्णपणे त्याचं ते वृत्त जाळीचं अक्षांश आणि रेखांशामध्ये तिथं सुद्धा वापर करून त्यांना ते नकाशा देण्यात येतो त्या ड्रायव्हरला, त्या वाहन चालकाला. आणि तो व्यवस्थितरित्या ते शोधत शोधत पत्ता आपल्याकडे येतो आणि आपण त्या गाडीमध्ये बसून आपल्या निश्चिंत ठिकाणी म्हणजे आपण पहिल्यांदाच म्हटलं की आपल्याला एखाद्या वेळेस जर पुण्याला जायचं असेल मुंबईवरून तर आपण त्या संगणकाच्या संपूर्ण सहाय्याने त्या वृत्तजाळीच्या सहाय्याने आपण पोहोचू शकतो. आणि हे मोटारीमध्येच त्या तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तमरित्या वापर करून आपण आपल्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर आता पुढे आहे भौगोलिक स्थान निश्चितीची भारतीय प्रणाली. तर काय काय उपाययोजना आपल्या भारत देशाने आपल्यासाठी केलेल्या आहेत. तर ह्या तंत्रज्ञानामध्ये भारताने स्वयंसिद्धता प्रस्थापित केली आहे, म्हणजे आपण कोणावरही अवलंबून नाहीये. तर आपण आपली स्थान निश्चिती कशी केलेली आहे त्याच्यासाठी काही उपक्रम राबवले जात आहेत. तर ते असे आहेत की आपल्या भारताने स्वतःचे 7 कृत्रिम उपग्रह हे यंत्रणा त्याच्यामध्ये वापरली जाणार आहे किंवा वापरात आणणार आहे. आणि या प्रणालीमुळे दक्षिण आशियातील प्रदेश आणि बहुतांश हिंदी महासागरातला जे काही आपलं स्थान आहे हे निश्चित करण्यासाठी आपल्याला अचूकता मिळणार आहे, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित ती स्थानं मिळणार आहे. आल्या लक्षात व्यवस्थित की कशा रीतीने स्थान निश्चिती करण्यासाठी आपण आपल्या भूगोलाचा वापर करताना आपल्या पृथ्वीच्या प्रतिकृतीची सहाय्यता घेतो, कशा रीतीने त्याच्यावर अक्षांश रेखांश आलेले आहेत, विषुववृत्त व्यास, त्याच्यानंतर त्याच्या मदतीने आता आपण ह्या आपल्या आधुनिक काळामध्ये किती त्याचा वापर अगदी व्यवस्थित करू शकतो आणि सगळ्या सुखसुविधांचा आपण लाभ घेऊ शकतो. आता पुढे आपण काय शिकलो. भौगोलिक स्थान निश्चितीची भारतीय प्रणाली याची माहिती तुम्हाला लिहायची आहे. वृत्तजाळी कशाला म्हणतात ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला लिहायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.